फुले यांचा अभिनय करीत आहे. विद्ये विना मती जाते, मती विना नीती जाते, नीती विना गती जाते, गती विना विद्ये जाते आणि विद्ये विना शूद्र फुटतात. एवढे अनर्थ एका अविद्येने होते. म्हणून विद्या मनाचा हा तिसरा डोळा आहे. हे मी वारंवार सांगून ते अंमलात आणण्यासाठी इंग्रज सरकारला भाग पाडले. हंटर कमिशन लागू करून दिली. स्त्रियांवरील अन्याय दूर करणारे कायदे इंग्रजांच्या काळात बनवून दिले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना व अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब असे पुस्तक लिहून समाजाची होणारी फसवणूक त्याने लक्षात आणून दिली. राणी व्हिक्टोरिया पुढे शेतकऱ्यांच्या वेशी घेऊन त्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून दिले व या समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी खूप आंदोलन केले. पण मला काय माहित होते की माझ्याच बांधवांकडून स्वार्थापोटी माझं नाव घेऊन शेतकऱ्यांना फसवले जाईल. मुंह में राम बगल में छोरी घेऊन समाजातील थोड्या भाड्या लोकांना फसवून नेते आपले समर्थना दिसतील. अरे रायगड शोभा घराघरात आणलाय, रायगड शोभा घराघरात आणलाय, म्हणूनच मावळ्यामध्ये विमान टाकलाय. रायगड शोभा घराघरात आणलाय, म्हणूनच मावळ्यामध्ये विमान टाकलाय. खोटे खोटे नारे लावून, अरे खोटे खोटे नारे लावून होय तुमची दुर्गा तुमच्या आया बहिणीची इज्जत झाली बघणं. लेख वाचवा लेख शिकवा, नाटक करणे सोडा. आणि लेख वाचवा लेख शिकवा, नाटक करणे सोडा. आणि असे खोटे धंदेही करणे टाळा, आणि असे खोटे धंदेही करणे टाळा. तुमच्यासाठी मी न्याय, हक्क, अधिकार, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सावित्रीला सोबत घेऊन अतिशय हॉलपेटचा सहन केला. ते यासाठी नाही की उद्या माझेच लेकर माझ्याच मार्जित सुशिक्षिताचे कातळे पांघरून मेंढराने घेऊन जातील. स्वार्थापोटी आपल्या आयाबळीच इज्जत ती वेशीवर टाकतील. धर्माच्या नावावर राजत्व पसरवतील. सामाजिक प्रश्नांवर विचार करायला आपल्याजवळ वेळ नाही, तीच तर खरी अडचण आपली. मग अशा माणसाला जगण्याकडे काही अधिकार तू स्वप्नाच बरं. इतिहास मिळाला की नंतर सांगोबांच्या गोष्टी त्यात काहींवर तर काहींवर ते वर्तवून काढतात. बांधवांनो, तुमची दिशा चुकली तर दशा फार वाईट होणार. परीक्षेच्या काळात नवळे दाखवतात अंधश्रद्धा, नाहीतर क्रिकेट मॅच दाखवतात. अरे देखने वाले बर्बाद हो गए और दिखाने वाले मालामाल हो गए. टीव्हीचे परिणाम तुमच्या लेकरांच्या मनावर होतो आणि हा मन गुलाम, लाचार, आळशी व दैवाने बनतो. आणि बांधवांनो, गुलाम समाज हा कधी क्रांती करत नाही. म्हणून उठा आता, सावध व्हा, सावध व्हा आणि क्रांती करा. कार माय बापू, अरे मला ओळखल्या का? अरे मी कोणी आसाराम बापू जलेबी बाबा नाही रे. अरे मी अज्ञानंद श्रद्धा दूर करणारा डेबू रे डेबू. अरे हातात झाडू पकडून पकडून या सगळ्या गावांची साफसफाई केलो. सगळ्या गावांची साफसफाई तर झाली, परंतु अजूनपर्यंत आपल्या डोक्याची साफसफाई नाही झाली. चला आता तो काम पण मी आपल्या कीर्तनातून करतो. आता ऐका तर माझं कीर्तन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी रे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. सांभाळी रे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पत्थर पूजे हरि मिले मैं पूजू पहाड़, पत्थर पूजे हरि मिले मैं पूजू पहाड़. घर की चाकी कोई न पूजे जाको पीस खाए संसार. घर की चाकी कोई न पूजे जाको पीस खाए संसार. मिट्टी का एक नाग बना के पूजो लोग लुगाए. अरे मिट्टी का एक नाग बना के पूजो लोग लुगाए. जिंदा नाग जब घर में निकले तो लो लाठी धमकाए. जिंदा नाग जब घर में निकले तो लो लाठी धमकाए. जिंदा बाप को कोई न पूजे मरे पास पूजवाए. जिंदा बाप को कोई न पूजे मरे बाप पूजवाए. मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाए. मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाए. अरे माय बापू सांगा आता,
शिकून सवरून असं वागणं बरं आहे काय? कळलेल्या माणसाला ठीक आहे, उमजत नाही बयाले. तुम्ही म्हणता की सगळं काय देवच पाहिजे, सगळं काय देवच पाहिजे, आपल्याला काय करावं नाही लागत. हो का नाही रे? होजी. मग ते सीमेवर रोज लोक मरते, पोरे बेरोजगार होते, शेतकरी आत्महत्या करते, पोरीले लुटले जाते, तर मग ते देव बाबा काऊन नाही पाहिजे का? म्हणून तर तुमच्या नासमजीचा फायदा घेतला या मनवादी लोकांनी. बाबांनो, आता मला सांगा, तुम्ही कोणाची लेकरं? देवाची. अरे अरे अरे, शिकून काही उपयोग नाही माय बाबा तुमचा. तुम्ही आपल्या माय बापाची लेकरं. बरं, देव कोणी पाहिला काय? तो कसा दिसतो? तो कुठे राहतो? अरे बाबांनो, देव म्हणजे देते तो माणूस, माणसात देव सुद्धा रे माणसात. म्हणून संत म्हणत होते की कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगते ऐकत नाही, इंद्रियाची ऐकतो. संत सांगते ऐकत नाही, इंद्रियाची ऐकतो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. अरे मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. दगडाचा देव त्याला वजिराचा भेव. अरे दगडाचा देव त्याला वजिराचा भेव. मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. अरे मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. सोना चांदीचा देव त्याला चोराचा भेव. अरे सोना चांदीचा देव त्याला चोराचा भेव. देव शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. अरे मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. अरे बाबांनो, देव दाखवण्यासारखी गोष्ट आहे का रे? अरे बाबांनो, देव दाखवण्यासारखी गोष्ट नाही आहे रे. ते माणसात आहे, ते शोधण्याची गरज आहे. आपला धंदा चालवण्यासाठी, आपला पोट भरण्यासाठी काही लोक या बिचाऱ्या गरीबाईला लुटण्यासाठी देव दाखवले रस्त्यावर मुक्त्या मांडतात, म्हणून लुटतात. म्हणून संत म्हणत होते की देव भावाच्या भुकेला त्याला कशाची नाही हवं, देव भावाच्या भुकेला त्याला कशाची नाही हवं. म्हणून संत म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. अरे माय बापू, तुम्ही देवळामध्ये नैवट ठेवताना मग तिथे दरवाजा लावता, नाहीतर दरवाजात काठी हलवत बसता. कशाला दरवाजा लावता रे? अजे कुत्रे मित्र येतात ना. अरे जो आपले नैवेद्य राखू शकत नाही तो आपले रक्षण कसे करेल बरं? बर, तुमचा देव आंघोळ करतो का रे? होजी. कसा करतो सांगा बरं? आम्हीच करून देतो. अरे आणि कपडे कोण घालून देतो रे? आम्हीच घालून देतो. अरे जो आपला आंघोळ करू शकत नाही, कपडे घालू शकत नाही, तो आपले रक्षण कसे करेल बरं? म्हणून म्हणतो बोला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी रे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला, सांभाळी रे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे या गाणी पायी बिमाऱ्या येते, स्वच्छता ठेवाना. मरी मायनं देवाच्या कोपानं बिमाऱ्या येत नाही, कोणाच्या अंगामध्ये भूत शिरत नाही. अरे माय बापू, तुम्ही म्हणता की अंगामध्ये भूत येतात. अरे अंगामध्ये काय भूत गीत येत नाही, तुम्ही सगळं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता. बरं माय बापू, तुमची ठीक आहे की अंगामध्ये भूत येतात. आता मला सांगा, जर अंगामध्ये भूत आले असते तर महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर नेत्यांची भूत कोणाच्या अंगात काय येत नाही? त्यांनी तर जगामध्ये फार मोलाची कामगिरी केली, जगामध्ये विविध प्रकारचे कार्य केले, त्यांचे तर भूत तुमच्या अंगामध्ये यायला पाहिजेत ना.
म्हणून म्हणतो माय बाप हो की अंधश्रद्धा ही मनाला गुलाम म्हणून ठेवल्यासारखी ठेवते. म्हणून म्हणतो की अंधश्रद्धेवर विश्वास नका ठेवू. अजून मायबाप हो तुम्ही असं पण म्हणता की कोणाच्या अंगामध्ये देव येतात. अरे तुम्हाला वाटते असेल की देव याच्या अंगामध्ये येतो, देव त्याच्या अंगामध्ये येतो, तर त्या देव पाहणाऱ्या माणसाला पाकिस्तानच्या बॉर्डरवर नेऊन बसवा आणि करा म्हणा त्याला हवन. अरे यत्न करा. कशाला मिलिटरी लागेल? कारण की सगळं काही देवच पाहून घेईल ना. सारे शेतकरी शेतमजूर त्याचीच पूजा करते, मग कशाला मरते बापा. अरे मायबाप हो नवसानं काही दिवस वाढत जात नाही हो आणि यज्ञानं काही गुलामी जात नाही. जा विचारलं पाहिजे सरकारले. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं थोर माणसं तुमच्या जवळच आहे. त्याच संत म्हणत होते की 900 कन्या पुत्र होती तका करणे लागे पती. 900 कन्या पुत्र होती तका करणे लागे पती. देव काय देती नाही माय बापू आणि काय घेती नाही. बरं तुम्ही देवळामध्ये पैसा टाकता तो कोटी जातो रे? पुजाऱ्याजवळ. अरे देवाच्या नावावर काही लोक पैसा मिळवतात, म्हणून पैशाची गरज देवाले नाही. तुमच्या लहानसे लेकरायले आहे, त्याला शिकवा, मोठे बनवा, देशाचा मोठा नागरिक बनवा, समाजात उद्धार करता बनवा, आपली गुलामी दूर करा. म्हणून संत म्हणत होते की देव आहे तुझ पासी परी तू जागा भुललासी. देव आहे तुझ पासी परी तू जागा भुललासी. जत्रा में पत्थर बिठाया तीरथ बनाया पानी. जत्रा में पत्थर बिठाया तीरथ बनाया पानी. ये दुनिया बनी दीवानी, ये दुनिया बनी दीवानी, पैसे की धुळधानी. ये दुनिया बनी दीवानी, पैसे की धुळधानी. दगडाच्या देवघळीला मायबापो वजीर त्याचा बाप झाला. दगडाच्या देवघळीला मायबापो वजीर त्याचा बाप झाला. सोन्या चांदीच्या देवघळीला मायबापो सोनार त्याचा बाप झाला. सोन्या चांदीच्या देवघळीला मायबापो सोनार त्याचा बाप झाला. सोडून या खऱ्या म्हसोबाची सेवा, सोडून या खऱ्या म्हसोबाची सेवा. आता आपल्या लहानशा लेकरायले वाचवा, आता आपल्या लहानशा लेकरायले वाचवा. देव दैव नशिबाच्या मागे लागू नका मायबापो, नाहीतर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे थोर माणसं तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. त्यांच्या चांगल्या मार्गावर चाला. लय दराज भोगलंय त्यानं. ज्यांना लोक जनावर सगळे तुच्छ समजत होते त्यांना माणसात आणलं, समाजात आणलं. त्यांच्या चांगल्या मार्गावर नाही चालाल तर आज भेटणारी एक चतकोर भाकरी बी नाही भेटणार मायबाप हो. म्हणून म्हणतो की भडकवणारे भडकवतील, पण तुम्ही तुमच्या हातात हात धरून चाला रे. आणि सारे जण एक वाणी बोला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी रे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. सांभाळी रे तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला सांगतील त्या मॅडम सांगतील, ते मॅडम सांगतील, ते सर सांगतील. कुठून बदल होईल? अन्याय अत्याचार होईल नाही तर राहील का? आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. मग का कुठून बदल होईल? घटनाच माहित नाही. 395 कलम लिहिले, 22 परिशिष्ट आहे त्यामध्ये आणि 12 अभिसूची आहे. एकही माहित नसेल. जाऊ दे ना, धुऱ्यावर नांगर करा केस कोर्टात दाबलेस. खरं माहीतच नाही ना कशाला. ज्याच्यामुळं आपण पावलं ना पाऊल जीवन जगायचं कसं हे बाबासाहेबांच्या संविधानानं शिकवलं, तेच माहित नाही. असंख्य पोत्या पुस्तकं वाचत असाल तुम्ही, पण संविधान वाचा, तुम्हाला कोणीही मागं हरवू शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की 100 दिवस शेळ्या होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस माणूस होऊन जगा. आणि जो शिक्षणासारखी बाबासाहेबांनी सांगितलं ती चालवणाऱ्यावर अवलंबून आहे. दुधारी तलवार आहे. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजेच काय तर माणसाच्या वर्तनात इष्ट असं परिवर्तन. इष्ट म्हणजे चांगलं. मग
मग तो किती शिकलाय त्याचे घेणदेण नाही, त्याचं वर्तन चांगलं म्हणजे तो शिकला. नाही तर मग LLB झालो, मी असा झालो, मी शिक्षक झालो, मी ते झालो, तर बोलण्याची पद्धत नाही. घरापासून समाजामध्ये, समाजामधून गावामध्ये एखादा डॉक्टर असेल किंवा वकील असेल, न्यायाधीश असेल, त्याला त्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. हे भाषेचं नियोजन सुद्धा संविधानात. अरे बेटा, आपणच नाही सांगितलं डाव्या बाजूने चालायचं, भारतीय नागरिक आहेस ना, डाव्याच बाजूने चालायचं. किती काळजी घेतली हो बाबासाहेबांनी आमची, तुमची, आमच्या मुलाबाळांची. आणि आज संविधान खतरे में है म्हणते. काय मग सरांनी सांगितलं, द्रौपदी मुर्मूंना बोलावलं. काय कोणता नेता आपला बहुजन समाजातच राजीनामा दिलं, किती करून लोकांनी राजीनामा दिलं. आता वेगळं असतं, कुणाला दुःखही लागू शकते. आणि बोलताना लक्षात घ्या, किंवा राखीला किंवा दिवाळीला एक साडी तरी नक्की घेते का? माझ्या आया बहिणी बसल्या आहेत, धाकाची अन्निस्त, नाही तर अर्धा हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही. 2 झालं हिंदू कोड बिल, पटलं का? एखाद्या महिलेनं घटस्फोट दिला असेल, तिचं अपत्य असतील, तर त्याचं पालन पोषण मात्र त्याच्या पतीला करावं लागतं. घटनेत हिंदू कोड बिल सांगतो, त्याच्यासाठी राजीनामा दिला. पटलं? ती जर घटस्फोटील माहेरी राहत असेल तर तिला पोटगी म्हणून तिला पैसे पाठवा लागतात, नोकरीवाला असेल तर. झाले का 4? हिंदू कोड बिल लक्षात ठेवा. त्याचा फायदा जास्तच घेऊ नका, जेवढा आहे तेवढाच घ्यायचा. नाही तर उद्या जा, लागाय सरनं सांगितलं अर्ध्या हिशेची वाटणी कर, असं वगैरे करायचं नाही. बैलानं असं कधी म्हणलं नाही, ए मालका मला पाण्यावर बांध डोंगीवर, म्हणलाय का? कुत्र्यानं म्हणलाय, ए चल आता फिरायला जाऊ तिकडे? नाही. समजून घ्या माझ्या बोलण्याला. ते दगड फेकतो वाईट आहे म्हणून, अगदी त्याचप्रमाणे समाजामध्ये, गावामध्ये, मोहल्ल्यामध्ये, घरामध्ये ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, त्या वाईट गोष्टी त्या जेवणातील दगडांसारखं, नाश्त्यातील दगडांसारखं फेकून द्यायचं, डिलीट करायचं. का बरं? चांगलं डिलीट नव्हत. ही मानवी प्रवृत्ती असते, माणसाची सायकॉलॉजी असते. मानसशास्त्र शिकले असाल, मोठे मोठे डॉक्टर वकील या ठिकाणी बसलायत, मी तर लहानसा. आई सावित्रीनं आणि ज्योतिरावांचा परिश्रम जर तुमच्या डोळ्यासमोर मांडेल, तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागतील. जेवणाचं ताट ओलं असतं ना, जेवणाचं ताट भात संपल्यानंतर ओलं असतं ना, कुठली पाटीन, कुठली काटीन, कुठली पेन्सिल, त्या ताटीत ज्योतिराव फुल्यांनी पहिले स्वतःच्या पत्नीला शिकवलं, नाही तर लोकांनी टोमणे मारले असते ना. याचीच तर बायको नाही, आम्हाला कसं पण सांगते. लक्षात घ्या, विचार प्रगल्भ. शेतकऱ्यांचा आसूट जो ग्रंथ त्यांनी लिहिला, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, जी त्यांना नंतर परिस्थिती निर्माण होणार होती, ती आज स्थिती शेतकऱ्यांना लागू पडते आहे तुमच्यामध्ये. ते दाखवत नाही तुम्ही. माझा बोलण्याचा मतलब समजला? कोणाची ताकद नाही आहे, ती ताकद तुमच्या दिलेली आहे आईने, तिचा उपयोग करा, असं मला म्हणायचं आहे. पण 4 हिंदू कोड बोली सांगितलं तुम्हाला, त्याच्यानंतर आई सावित्रींचं महत्व सांगितलं, ज्योतिरावांना अलग काढलं तरी राहिले. जे 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 लोक हे महान झाले, अथक परिश्रमातून झाले, त्यागाशिवाय महान होत नाही. गाडगे साहेबांचं वाक्य आहे, गाडगे महाराजांचं. एक अशिक्षित अंगठा साफ माणूस अमरावती विद्या, गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती. औचित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा, भीम जन्मोत्सव समारोह समिती, आदर्श नगर आणि अशोक नगर या समाजात, या एरियातील, या परिसरातील आपले बहुजन बांधव, ज्यांना असं वाटतं की समाज के हित में अपना हित है, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. दिशा चुकली तर माझी सुद्धा दिशा चुकणार
आणि या चुकलेल्या दिशेमध्ये मी होरबळून जाणार, माझी पिढी नष्ट होणार, हे ज्यांना कळलं ते सर्व या अशोकनगरातील आणि या संपूर्ण परिसरातील इथे बसलेले माझे बांधव आणि माझ्या माता भगिनी, असं म्हटलं या महापुरुषांनी सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की लिखे पडे लोग ही समाज को दिशा दे सकते हैं. आणि म्हणून या गावातल्या या परिसरातल्या अशोकनगर असेल किंवा आदर्श नगर असेल, इथल्या या आयोजकांनी अतिशय चांगला एक उपक्रम या ठिकाणी घेतला. कार्यक्रम भरपूर असतात, भरपूर यावर विचारमंथन झालं, पण कार्यक्रम कशासाठी, कोणासाठी, का आणि कशाला करायचं या प्रश्नांची शहानिशा होणं गरजेचं आहे. या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांना डोक्यावर घेतलं जात नाही आहे, डोक्यात घातलं जात आहे, हे महत्वाचं. अशोकाचा देश बनवून या देशातल्या तमाम लोकांना या देशाची शासनकर्ती जमात बनवेन आणि प्रबुद्ध भारत बनवेन, हे 3 स्वप्न उराशी बाळगून मनात ठेवून बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. पण हे स्वप्न त्यांनी सांगितलं आणि म्हणून नंतर शेवटी ते म्हणाले, आता मला बाबासाहेब सांगायची खूप गरज पडत नाही किंवा गरज वाटत नाही, कारण क्लिक केलं एका बटनावर तुम्हाला सगळं मिळते. पण नेमका रस्ता चुकला तर आपली दिशा कशी वाईट होते, दशा कशी वाईट होते, हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. मी काही एवढी मोठी पण नाही की जे सगळं तुम्हाला कळत नाही मला कळते अशातला भाग नाही, पण चर्चा होणं गरजेचं आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं, मी सांगितलेल्या मार्गावर, कारण बाबासाहेबांनी मोठ्या अथक परिश्रमातून आपल्याला पॉलिटिकल पॉवरचं मान मी त्याच्यात आणलेली आहे. आणि म्हणून माझे लोक आता आपला राजा निवडतील आणि राजा निवडून ते आपले संपूर्ण अधिकार आणि हक्क, कारण तुम्हाला माहिती आहे काळाराम मंदिर, पुणे करार, ते 14 तळ्याचं सत्याग्रह, किती त्यांना झेलावे लागले. ही परिस्थिती माझ्या समाजावर येणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. आणि मग ते जेव्हा ते सांगायला लागले तेव्हा तो म्हणाला, काय म्हणाला, म्हणे बाबासाहेब आप बहुत भोले हो. बाबासाहेबांना आश्चर्य वाटलं, आप बहुत भोले हो याचं म्हणजे नेमकं त्यांना खूप असं विचार यायला लागले. हे काही एका जातीचं, एका कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या एका समाजाचं काम नाही. हे जे नेते असतात किंवा सामाजिक कार्यकर्ते असतात, जे आपले उद्धारक असतात, हे कुठल्या जातीचे नसतात. आणि म्हणून आपल्याला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा ओबीसीतला ओ तयार होतो तेव्हा तेव्हा मात्र हा हजारोला भारी पडतो. आता चाकाशे सरांच्या माध्यमाने तुम्ही पाहिलं, त्यांनी तर जणू शंभुकाचा वध करणाऱ्यांचा आता नायनाट करण्याचा हाताशी धरलेला दिसतो मला त्यांच्या बोलण्यात. म्हणजे आता शंभुकाकडे प्रत्येकाने, कारण बाबासाहेब म्हणाले होते तुम्ही आपल्या समाजात जा आणि आपल्या समाजाचा विकास करा, कारण लिखे पड़े लोग अपने अपने समाज में जाओ और अपने अपने समाज को दिशा दो. अगर नहीं दिशा दोगे तो आप ही उसमें जलकर खाक हो जाओगे. आणि आज तेच झालं. आम्ही नाही करू शकलो, परिवर्तन नाही करू शकलो आणि म्हणून ओबीसीचे काय हाल. मी पण ओबीसी आहे, कुणबी समाजात बिलॉंग करते. आज काय हाल आहेत. आमचे नेते का कमी आहेत का? नेत्यांना काही कमीच नाही, पण तरी ओबीसीला मात्र कुठे थाराच नाही. त्याचा लेकरू आजही आत्महत्या करायला निघालेला आहे. त्याचा बाप कुठेतरी शेतकरी शेतमजूर आजही त्याच्या खाण्याला भाव नाही, त्याच्या शेतीतल्या मालाला भाव नाही, म्हणून रडण्यासाठी तुमच्या विचारामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणचं प्रबोधन हे आवश्यक वाटलं आहे या लोकांना आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं. एका महापुरुषाने म्हटलं, गिव्ह मी अ स्ट्रॉंग मदर, आय विल गिव्ह स्ट्रॉंग नेशन. हे जिजाऊंनी आपल्याला दर्शवून दिलं. जिजाऊंनी आपल्यासमोर आदर्श ठेवला, गिव्ह मी अ स्ट्रॉंग मदर. एक आई मजबूत जर निर्माण म्हणजे असली तर एक राष्ट्र निर्माण करणारा राजा त्यांनी तयार केला शिवबांना. आणि हे तुम्ही पण करू शकता.
स्वागत करते, इथे त्यांचा आभारही मानते, कारण त्यांच्यामुळं मला बोलण्याची संधी मिळाली आणि हे आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. आपल्या सर्वांचं मी आभार मानते, आयोजकांचा आभार मानते. आणि शेवटी मला महिलांसाठी एक थोडं गीत म्हणावं असं वाटते, म्हणू का ग? बोर झाले कार्यांना, तमाम महानायकांना, त्यांच्या विचार आणि कार्यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. या विचार मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय प्राध्यापक मेश्राम सर, अत्यंत साहित्यिक भाषेत ते बोलले. साहित्यिक लोक तसेही गोड गोड बोलतात आणि ह्या लाखणीमध्ये असे साहित्यिक भरपूर लोक आहेत. कारण लाखणी या गावाशी, या शहराशी मी मागल्या अनेक वर्षापासून परिचित आहे. हा लाखणी शहर तो शहर आहे की जिथे एक वटवृक्ष लागला होता आणि या वटवृक्षाच्या ज्या शाखा होत्या त्या साकोलीपर्यंत जात होत्या, त्या पालांदूरपर्यंत जात होत्या, त्या मोरगाव अर्जुनीपर्यंत जात होत्या, त्या पवनी अड्याळपर्यंत जात होत्या, त्या लाखांदूरपर्यंत जात होत्या. इथे जे वारे ह्या लाखणीमधून, याच आदर्श नगरमधून, याच असं नगरमधून ते विचारधारेचे वारे, ते आंदोलनाचे वारे वाहत होते, जे साकोली, लाखांदूर, पवनी अड्याळपर्यंत पोहोचत होते, मोरगाव अर्जुनीपर्यंत पोहोचत होते. या मंचकावर, या विचार मंचावर उपस्थित प्राध्यापक विकास आगासे सर, आमच्या नगरसेविका ताई आदरणीय विभाताई हजारे, या समोर उपस्थित असलेले यूट्यूबर, ज्यांचं स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे, जे व्हिडिओ शूटिंग करत आहेत. लवकरच तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ शूटिंग पोहोचणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. स्वतः ते करावके सिंगर सुद्धा आहेत, आदरणीय भीमराजजी वैद्य सर. त्या सगळ्यांना माझा जय भीम आणि जय मुलनिवासी. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा फुले असो, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य या मंचकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले. परंतु वर्तमान परिस्थिती जी आहे ती वर्तमान परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्या फक्त वर्तमान परिस्थितीवर मी थोडक्यात माहिती मांडू इच्छितो. मला माहित आहे की वेळ भरपूर झालेला आहे. महिना आपल्यासाठी अत्यंत पावन असा महिना आहे. खरं तर कोणत्याही महिन्याला आपण पावन म्हणू शकत नाही, परंतु या एप्रिलच्या महिन्यामध्ये 4 महापुरुषांच्या जयंत्या येतात. 8 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि 16 एप्रिल ही महान सम्राट अशोकांची जयंती. अशा या महान पर्वावर, या महान एप्रिल महिन्यामध्ये आपण सगळे जमलो आहोत आणि त्यामुळे आपण एक विचार अवश्य करायला पाहिजे की आपल्या महापुरुषांनी कोणतं आंदोलन चालविलं, आपल्या महापुरुषांचं आंदोलन कोणतं होतं, त्यांची चळवळ कोणती होती हे समजल्याशिवाय आपण आपली पुढची वाटचाल करू शकत नाही. कारण वर्तमान काळ हा अत्यंत भयंकर असा काळ आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. अत्यंत केलं तो कायदा तर परत झाला, परंतु तरीही 2 कायदे अस्तित्वात आहेत. त्यापैकी एक कायदा मजूर कायदा आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मजूर मंत्री होते, मजूर मंत्री असताना मजुरांच्या हितासाठी त्यांनी शेकडो कायदे केले. अशा प्रकारे अध्यक्षीय भाषणानंतर आदर्श नगर व अशोकनगर लाखणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जन्मोत्सव सोहळा पार पाडण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा संदेश आवाज हा कार्यक्रम या ठिकाणी 3 सत्रामध्ये चाललेला आहे. सकाळपासून या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण व्यस्त आहात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी कटाणे सर, प्राध्यापक रामदेव अतिशय सर, आपण मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहात.
तुमच्या मार्गदर्शनाची या ठिकाणी आम्हाला नितांत गरज होती. ती गरज, ती उणीव या ठिकाणी तुम्ही भरून काढलं. या बहुजन समाजाच्या वतीनं आणि या लाखनी नगराच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो.